नमस्कार. साम्राज्य क्रिएशन अमृतकणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण दर सोमवारी एका ज्योतिर्लिंगाचा अभ्यास करतो, एका ज्योतिर्लिंगाची माहिती बघतो. आणि मागच्या वेळी आपण भीमाशंकरची माहिती बघितली आणि आज आता 7वं ज्योतिर्लिंग आहे रामेश्वर. रामेश्वरचं फार महत्त्व आहे. ते वाचून आपणापर्यंत पोहोचवायला मला अतिशय आनंद होतो. कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माता मुकुटी झाली, कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. सुताम्रपर्णी जलराशी योगे दिवंद्य सेतु विशिखर संख्ये श्रीरामचंद्रेण समर्पितं रामेश्वराख्यं नियतं नमामि. काशी आणि काशीच्या गंगेचे पाणी रामेश्वराला नेऊन अर्पण करावे ही चारीधामात सर्वात मोठी पुण्याची गोष्ट मानली गेली आहे. काशीला बिंदू माधव मंदिराजवळ गंगा स्नान करून तेथून गंगेचे पवित्र पाणी रामेश्वराला अर्पण करतात आणि रामेश्वराच्या धनुष्यकोटी सेतू माधवाजवळ समुद्र स्नान करून तेथील पवित्र वाळू प्रयाग म्हणजे अलाहाबाद येथील वेणी माधव मंदिरात वेणी संगमात अर्पण केली जाते. तेथून विधीपूर्वक त्रिवेणी संगमाचे पवित्र जल घरी आणले जाते. यानंतरच चारीधामाची यात्रा पूर्ण झाली असे समजले जाते. स्थान भारताच्या दक्षिणेकडे दक्षिण पूर्व कोपऱ्यात रामेश्वर हे समुद्रतीर्थ आहे. चारी धामाचे हे क्षेत्र ज्योतिर्लिंग रूपात पवित्र स्थान आहे. स्कंदपुराण, शिवपुराण वगैरे ग्रंथामध्येही या क्षेत्राचे महत्त्व वर्णन केले आहे. श्री रामेश्वराची कथा अशी, सीतेच्या शोधात फिरत असताना श्रीरामाची सुग्रीवाशी मैत्री झाली. त्याच्या विशेष दूत असलेल्या हनुमानाने सीतेचा ठाव ठिकाणा शोधून काढला. त्यानंतर रावणावर आक्रमण करण्याची रामचंद्रांची वानरसेना सज्ज केली. श्रीरामचंद्रांनी वानरसेना सज्ज केली व दक्षिणेच्या सागर तीरावर पोहोचले. तेथे आल्यावर समुद्र कसा ओलांडावा चिंता त्यांना पडली. शिवभक्त असलेल्या श्रीरामाला चिंता करताना पाहून लक्ष्मण व सुग्रीव वगैरेंनी त्यांना परोपरीने समजावून पाहिले. पण भगवान शंकरांकडून बल प्राप्त झालेल्या रावणाच्या बाबतीत ते साशंक होते. अशातच त्यांना तहान लागली व त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी पित असताना अचानक त्यांना शिवपूजेची आठवण झाली. तेथेच त्यांनी पार्थिव लिंग स्थापन केले. त्याची षोडशोपचार पूजा केली. त्यानंतर श्रीरामचंद्रांनी अतिशय आर्तस्वरात जय जयकार करत, नृत्य करत, कंठनाद म्हणजे तोंडातून बम 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 डमरूसारखा आवाज करीत शिवशंकरांची आराधना केली. शिवशंकर प्रसन्न झाले व त्यांनी श्रीरामाला वर मागण्यास सांगितले. श्रीरामाने प्रकट झालेल्या भगवान शंकरांचे विधीपूर्वक पूजन अर्चन केले आणि म्हणाले, हे प्रभो, आपण माझ्यावर खरोखरच प्रसन्न होऊन एकमस्तू असा वर दिला व शिवलिंग रूपात प्रकट होऊन रामेश्वर हे नाम धारण केले व जगप्रसिद्ध झाले. महादेव रामेश्वराच्या कृपेने रावण व असुरांना मारून श्रीरामचंद्र विजयी झाले. या दिव्य शिवलिंगाचे जे दर्शन करतात व पवित्र गंगोदक अर्पण करून शिवपूजन करतात तो जीवनमुक्त आणि होऊन मोक्षाला जातो. जेथे श्री रामेश्वराचे ज्योतिर्लिंग आहे तेथे आता अतिशय सुंदर व भव्य असे मंदिर बनवले असून वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. तामिळनाडू राज्यातील रामनाड जिल्ह्यात वाळूच्या एका मोठ्या बेटावर ते सुंदर दिव्य साक्षात्कारी मंदिर उभे आहे. रामेश्वर मंदिराच्या द्वारावर 10 मजले उंच असे भव्य गोपूर आहे. त्याचे बांधकाम
त्यावरील नक्षी व कोरीव काम पाहून भाविक दंग होतात. येथून देवाच्या विराट स्वरूपाची कल्पना येते. भक्तांचे संकुचित मन येथे येऊन आपोआपच विशाल बनते. मंदिराच्या उंच दगडी खांबावर अतिशय सुंदर चित्रे कोरलेली आहेत. सोंडवर केलेल्या हत्तींची अनेक शिल्पे आहेत. मंदिराच्या चहूबाजूनी दगडांची मजबूत संरक्षक भिंत बांधलेली आहे. त्या भिंतीची रुंदी 650 फूट व उंची 125 फूट आहे. वाळूच्या बेटावर बनलेल्या या भव्य मंदिराची कारागिरी पाहून भक्तगण प्रभावित होतात. येथे एक सुवर्णमंडित खांबाजवळ 13 फूट उंच व 9 फूट रुंद असलेला अखंड शिळेवर कोरलेले भव्य नंदी आहे. त्या शिल्पकलेचा तो उत्कृष्ट नमुना आहे. श्री रामेश्वराच्या मुख्य मंदिराजवळ पार्वती पर्वतवर्धिनी देवीचे मंदिर आहे. याशिवाय संतान गणपती, वीरभद्र, हनुमान, नवग्रह, अम्मन देवी इत्यादी अनेक मंदिरे या बेटावर आहेत. मुख्य मंदिराजवळून जवळजवळ 2 किलोमीटर अंतरावर गंधमादन पर्वत टेकडीवर आहे. तेथे पूर्वी कोणीतरी रेताड प्रदेश म्हणून असूनही तेथे बाग, बगीचे व उद्याने चित्तवेधक आहेत. रामेश्वरचं हे नंदनवन आहे. या रामेश्वर बेटावर रामतीर्थ, सीताकुंड, जटातीर्थ, लक्ष्मण तीर्थ, कपितीर्थ, ब्रह्मकुंड, विपलुनी तीर्थ, गालवतीर्थ, मंगलतीर्थ, कोदंड रामतीर्थ, तीर्थ असे 25 तीर्थ आहेत. या सर्व तीर्थाचे पाणी अतिशय मधुर असून त्या पाण्याला एक वेगळाच स्वाद आहे, वेगळीच चव आहे. प्रत्येक तीर्थाची वेगळी कथा आहे. या सर्व तीर्थात भक्त भाविक स्नान करून आपले तन मन निर्मळ करतात. या रामेश्वर मंदिराची सर्व व्यवस्था भारत सरकारच्या आधिपत्याखाली आहे. मंदिराची देखरेख फार व्यवस्थितरित्या ठेवली जाते. या क्षेत्रात भिक्षा मागणे व भिक्षा देणे हे निषिद्ध आहे. तेथे कोणी कसलीही याचना करीत नाही. येथील सर्व कर्मचारी शासकीय नोकर आहेत. येथील मुक्त शिस्त पाहून भक्तगण प्रभावित होतात. श्री रामेश्वराच्या पूजाविधीने व दान धर्माचे वर मूल्य ठरवून दिलेले आहे. प्रारंभी कार्यालयात पैसे भरल्यावर पावती दिली जाते. तो पावती पूजेच्या साहित्यासोबत तबकात ठेवून पुराण्याकडे दिली जाते. पूजेचा विधी लांबूनच पाहता येतो व पूजेनंतर प्रसाद दिला जातो. चांदीच्या पत्र्याने मढवलेल्या उच्चासनावर पांढऱ्या हिऱ्यांनी बनलेले श्री रामेश्वराचे दिव्य असे शिवलिंग. या शिवलिंगावर शेषनागफणीचे सोन्याचे छत्र आहे. याच लिंगमूर्तीवर गंगोदक व बेलपत्र वाहतात. श्री रामेश्वराच्या दर्शनाने भाविक कृतार्थ होतात. प्रदोष, शिवरात्री पर्वणी श्री रामेश्वराची पालखी हत्तीच्या पाठीवर हौद्यात ठेवून तिची मिरवणूक काढली जाते. मंगळवार व शुक्रवारी पार्वती मातेची 3 फूट उंचीची मूर्तीची पालखी निघते. उत्सव मूर्तीला वस्त्र आभूषणांनी सजवले जाते. सर्व उत्सव व पर्वणीवर मंदिरात हजारो दिवे लावून आरास केली जाते. हे दृश्य अतिशय मनमोहक असते. रोज पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत मंदिरात भक्तांचे दर्शनासाठी येणे जाणे चालू असते. दिवसभराच्या पूजा वगैरे विधीनंतर रात्रीची आरती, त्यानंतर देवाच्या शयनगृहात सोन्याच्या झोपाळ्यावर शंकर पार्वतीच्या भोगमूर्ती ठेवल्या जातात. येथे महाशिवरात्री आषाढ महिन्यात 15 दिवस बडत्रा मेला नावाचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नेपाळ व संपूर्ण भारतामधून भक्तगण रामेश्वरला येतात व दर्शन घेऊन धन्य होतात. विविध देश, भाषा, प्रांताचे लोक येथे येतात. त्यामुळे भारताच्या एकात्मतेचे मनोहरी दर्शन घडते. जय रामेश्वर, जय रामेश्वर, जय रामेश्वर.
सुरेंद्र चंद्रशेखरू अखंड द्यात सेहरू जनासी सांगतो कुणा श्रीराम राम हे म्हणा विशाल व्याळ मस्तकी नदी कळाळ मस्तकी विभूत पक्ष रक्षणा श्रीराम राम हे म्हणा. असंही दासबोध आपल्या सज्जनगडावरील नित्योपासनामधलं हे पद आहे आणि हे आपण शेवट करताना म्हटलेलं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.